दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। नेपाळ दर्शनासाठी निघालेल्या वरणगावसह तळवेल परिसरातील भाविकांची बस यूपीच्या नेपाळमध्ये नदीत कोसळल्याने या अपघातात 14 प्रवाशांचा जागीच मृत्यू झालाय, तर 5 प्रवासी गंभीर जखमी आहेत। शुक्रवारी सकाळी 11:30 वाजता हा अपघात मर्यागडी अंबुखैरेनी जवळ घडलाय। भाविक पोखराहून काठमांडूला जात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने बस नदीत कोसळली। पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले असून बचाव कार्याला वेग देण्यात आलाय। भुसावळ तालुक्यातील वरणगावसह तळवेल परिसरातील 110 भाविक नेपाळ दर्शनासाठी 15 ऑगस्ट रोजी रवाना झाले होते। भाविक प्रयागराज पर्यंत ट्रेनने गेल्यानंतर तेथून त्यांनी गोरखपूरच्या केसरवाणी टूर अँड ट्रॅव्हल्स एजन्सीच्या बस बुक केल्या होत्या। बसचा क्रमांक UP 53 FT 7623 ही भाविकांना घेऊन पोखराकडून काठमांडूला जाताना नियंत्रण सुटल्याने नदीत कोसळली। या अपघातात बसचा चालक आणि वाहक यांच्यासह 14 भाविकांचा मृत्यू झालाय। बस जिथे पडली ते ठिकाण डोंगराच्या खाली असल्याने बचाव कार्यात अडचणी आल्या। योगेश कर्डिले, दक्ष न्यूज, काठमांडू, नेपाळ।